गेल्या काही तासांपासून परळीच्या पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराड यांच्या पत्नी, आई आणि त्यांचे समर्थक हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी करत आहेत. आपण त्यांच्या कुटुंबाशी बोलूया. सुरुवातीला आईला बोलूया. काय बोलून उपयोग आहे साहेब? ह्याला न्यायच आम्हाला द्यायचा नाही. आमच्यावर फाशी द्या, नाही फाशीची शिक्षा करा, नाही राखेल होता आमच्यावर. आता बसून आम्ही कवर बघावं. त्यांचा कवर एवढं सहन करावं. 1 महिना झाला सहन करायला आम्ही. कुठवर द्यायचा अन्य सहन करावा. माझ्या लेकावरला गुन्हाच मागे घेणार तर काय एवढा गुन्हा केलाय माझ्या लेकानं? बरं, मला सांगा, तुमची तब्येत खराब आहे, तुम्ही उपचार काय करायचंय खराब? आता इथून मेले तरी पाणी पाजवाय तरी लेकाला माहे आणा. मेले तर माझ्या जीवाची परवा नाही. लई लेक मे परी कष्टात वाढविला. बरं, आता तुमची मागणी काय आहे? माझ्या लेकाला सोडून द्यावा, गुन्हा सगळा महाग घ्यावा, एवढीच माझी मागणी आहे. मला सांगा, तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, तुमची काय मागणी आहे? बोला. काल जे आंदोलन झालं, आमचं प्रोसिजर व्यवस्थित चालू होतं. आम्ही कुठल्याच गुन्ह्यामध्ये काल नव्हतो. रातोरात SITचे माणसं बदलली. कशामुळे बदलले? आणि रातोरात बदलून जर तुम्ही गुन्हा आम्हाला तपास करायचे म्हणून परत जर आमच्यावर गुन्हे दाखल करून जर त्यांना डांबून ठेवत असाल तर हे किती चुकीचं आहे. जे SITची जे तुम्हीच मागणी केलेले माणसं तिथं आलेले होते, सगळं त्यांच्या हिशोबाने त्यांचा तपास चालू होता. परत रातोरात जाऊन आणि SITचे कुठल्या समाजाचे आता लोक भरती झालेत हे माहिती आहे का तुम्हाला? 8ला 8 समाजाचे, पूर्ण मराठा समाजाची भरती केलेत. कशामुळे केलेत? कुणी केलेत? हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल ना. कशामुळे केले? फक्त ह्यांना त्रास देण्यासाठी, ह्यांना डांबून ठेवण्यासाठी. राजकारण पूर्ण एवढं राजकारण असते का कुठं? अख्खा आज महिना झालं त्यांच्यावर पूर्ण राजकारण वाजवायलेत. कशासाठी वाजवायलेत? आम्ही कोण आहेत? सामान्य व्यक्तीच आहेत ना, सामान्य कार्यकर्ताच आहेत ना. मोठे लोक तुम्ही आहेत. सगळे राजकारण तुमचं व्हायले, जातीवाद तुमचा व्हायलाय. आम्ही कधी जातीवाद केला का? कुठं राजकारण केलं? फक्त प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम केलं, ह्याचं फळ जर असं भेटत असेल तर ही अवघड गोष्ट आहे. आणि कशामुळे करायला हे त्यांनीच हे सांगावं. आज काही गुन्हे वाढवले? हा, तेच म्हणालो. कालचं आंदोलन ऐकून जर तुम्ही आज गुन्हे वाढवत असाल, जे करून की माझा नवरा आज पूर्णपणे त्याच्यातून बाहेर पडलेला होता. आज आम्हाला MCR भेटून आज आम्हाला जमानत मिळणार होती. ती जर तुम्हाला देखल नाही, जर आज तुम्ही जर दबाव टाकून आंदोलन करून जर त्यांच्यावर परत गुन्हे दाखल करून आज परत माझ्या नवऱ्याला जर तुम्ही ज्याचा अधिकार असताना तो अधिकार त्यांच्याकडे न देता त्यांना परत डांबून ठेवलं, तर ही चुकीची गोष्ट आहे. ज्या आंदोलन करून तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, तेच आंदोलन करून आज आम्हाला त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायला लावायचे. तुम्ही जसे आंदोलन करून गुन्हे दाखल करू शकता ना, तसं आम्ही आंदोलन करून गुन्हे मागे घ्यायला लावू शकतो ना. तो तर मला का असं वाटतं की जातीवाद केला नाही तर काय केलं? मग का बदलले SITची माणसं? का आणला सगळा मराठा समाज त्याच्यामध्ये? होता ना, SITचे अधिकारीच होते ना सगळे. मग का आणला? हे तर माहिती ना तुम्हाला. SITचे अधिकारी का बदलले? कशासाठी बदलले? मग जातीवाद नाही तर काय? मग हे स्पष्ट आहे ना. हे सगळ्या समाजाचीच लोक होते ना SIT मध्ये. मग तिथं मराठा समाजाचीच का आणले लोक? मराठा समाजाचे आणून जातीवाद कशासाठी करताय तुम्ही? जरांगे पाटील काल तिकडे गेले, काय साध्य करायचंय त्यांना? जातीवाद जात बघून काही गोष्टी झाल्यात का? काही गुन्हे जात बघून झाली का? तुम्ही जे आमच्यावर अन्याय करताय ते तर जात बघूनच करताय ना. कशासाठी करताय तुम्ही आमच्यावर अन्याय? तो आज सुरेश धस बोलतायत, आज संदीप क्षीरसागर बोलतायत, आज सुरेश सोळंकी बोलतायत, आवाड बोलतायत. का बोलतायत तुम्ही? बजरंग सोनवणे बोलतोय. कशासाठी बोलतोय तो? की जातीवाद नाही तर काय? मग जातीवाद आणि राजकारण ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा, सामान्य कार्यकर्त्याचा बळी देताय तुम्ही. ते का देतायत, कशासाठी देतायत हे सगळ्या लोकांना माहिती झाले, सगळ्यांना माहिती झाले. पण हे बळी आम्ही असं जाऊ देणार नाही. आमच्यावर जे सगळ्यांचं ऐकून जे तुम्ही गुन्हे दाखले, जिथं कायदा सुव्यवस्थेचा न विचार करता जर ऐकून तुम्ही गुन्हे आमच्यावर दाखल करत असाल, तर आजही तुम्हाला आमच्या आंदोलनाला हे देऊन
आमच्यावरचे गुन्हे मागे घ्यायलाच पाहिजेत. असं SIT सारखी एखादी संस्था आहे हां. ती ज्यावेळेस SIT सारखी संस्था होती ना, तुम्हीच आणली होती ना SIT, का आम्ही आणली होती? CID सारखी संस्था CID आहे. पण तुम्हीच आणली होती ना. तुमचा विश्वास होता का CID वर? का नाही विश्वास? CID वर विश्वास, CIDचा तपास चालू होता, SITचा तपास. तरी पण तुम्ही काल कशासाठी आंदोलन केलं? CIDनं जर काही तपासाअंती जर निघाला असतं तर CIDनं नाव घेतले, CIDनं गुन्हा दाखल केले असते ना. जिथं आम्ही क्लीन चिट न पूर्ण व्यवस्थित बाहेर असताना जेव्हा तुम्हाला समजलं की आमच्यावर काही कुठलं आम्ही कुठे अडकत नाही, तर तुम्ही आंदोलन करून आम्हाला गुन्हे दाखल करायला होता का? दोषी असतील तर दोषी असतील तर जे काही दोषी असतील तर त्याच्यावर जे काय आमचे दोषी असतील, जे काय असेल ते आम्ही त्या हिशोबाने चालतच होतो ना. आम्ही महिनाभर शांतच आहेत ना. जे काही न्यायालयानं चालू आहे त्या न्यायालयानंच आमचं चालू होतं ना व्यवस्थित. त्या ह्यानंच आमचं जाऊ दे असंच आमचं चालू होतं ना. मग आता सगळे व्यवस्थित झालेलं असताना आम्हाला आज आम्हाला MCR भेटणार होता, आम्हाला जमानतीचा अधिकार होता, आम्ही जमानत हे करणार होतो. जमानत आमची होऊ नये, आमच्यावर परत हे व्हावं म्हणजे तुम्ही आंदोलन करून तर आमच्यावर गुन्हे दाखल करते, हे कुठलीच नाही. आम्हाला अधिकार नाही का जमानत मागण्याचा किंवा आम्हाला काही हे करण्याचा? तुम्ही पण एक महिला आहात हो ना. आणि त्या पण एक महिला आहेत. एक महिला ज्यांचा- ज्यांच्यासोबत हा हे झालेला आहे, जो प्रकरण झाले त्याच्यासाठी तर आम्ही फार दुःखी आहोत. त्याचा पूर्ण आम्हाला निषेध आहे. अशा गोष्टी होता कामाच नाही. ती सुद्धा आज एक महिला आहे, मी सुद्धा आज एक महिला आहे. ती तिच्या जागेवर आहे, मी माझ्या जागेवर. तर त्या गोष्टीसाठी जाती वळण देऊन जर तुम्ही एखाद्या स्त्रीला म्हणा, एखाद्या व्यक्तीला म्हणा, जर डांबीस ठेवत असाल तर ही गोष्ट बरोबर नाही ना. तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित तपास करा. व्यवस्थित तपास सगळे चालू होते, सगळ्या गोष्टी चालू होत्या. जर तुम्ही आंदोलन करून जर एखाद्याचं नाव त्याच्यामध्ये घ्याच असं जर तुम्ही हे करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. हे न्याय व्यवस्थेला शोभणारी गोष्ट नाही. CIDच्या तपासावर तुमचं काय? CIDचा तपास आज सगळं बाहेर येणारच होता ना. CID सगळं प्रूफ केलंच होतं ना CIDनं. आज आम्हाला MCR भेटणार असतं, आम्ही MCR साठी आज आम्ही अप्लाय केलंच होतं. त्याच्यानंतर पण जर तुम्ही आधी 15 दिवस झालं तुम्ही तपास करताय, तरी पण आज तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला त्या लोकांचं आंदोलन ऐकून जर तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये तपास करायचं म्हणजे जर आम्हाला जर काही गोष्टीपासून वंचित ठेवत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. असं आहे की तपासामध्ये जर समजा तुमचे पती दोषी आढळले, जे दोषी आढळले तर जे काय असेल ते आम्ही त्याला तोंड देऊ, त्या मार्गाने आम्ही व्यवस्थित जाऊत ना. मग आक्षेप कसा आहे? आक्षेप असा आहे की आमच्यावर जे आज गुन्हे दाखल केलेत, आज जे CIDनं ऍक्शन घेतली ती त्या कालच्या आंदोलनामुळे घेतली. त्या कालच्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी आज आमच्यावर ऍक्शन घेतलेली आहे. इतके दिवस घेतली नाही ना. इतके दिवस त्यांचा तपास चालूच होता व्यवस्थित. आता हे आंदोलन कुठपर्यंत? आमच्यावरचे गुन्हे जे आज लोकांचं ऐकून जे आमच्यावर गुन्हे टाकलेले आहेत ते गुन्हे मागे करेपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत. ह्या होत्या कराडे यांच्या पत्नी आणि त्यांच्या आई. यांनी असं म्हणणं आहे की जर कराड हे दोषी असतील तर त्यांच्यावरती शिक्षा ती झाली असती किंवा ती झाली पाहिजे. शिवाय तीही एक महिला आहे, तिचंही दुःख आहे आणि माझंही दुःख आहे. मात्र यातला जो जातीवाद केला जातोय त्यावर त्यांचा आक्षेप आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कुणाचं तरी ऐकून या ठिकाणी CID गुन्हे त्यांच्यावरती वाढवत आहे. कॅमेरामन धनंजय दारुणच्यासह मी कृष्णा केंडे, ABP माझा, परळी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.